या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. महाराष्ट्रामध्ये गरजू आणि गरिबांसाठी अत्यंत लोकप्रिय असलेल्या शिवभोजन थाळी योजनेच्या केंद्र चालकांचे सुमारे 200 कोटी रुपयांचं अनुदान गेल्या 7 महिन्यांपासून राज्य सरकारकडे थकलेलंच आहे. यामुळे अनेक शिवभोजन केंद्र हे बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळते. सुधीर मुनगंटीवार, सना मलिक, आशिष देशमुख, बाळा नरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. महाराष्ट्रातील सुमारे 1800 शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे फेब्रुवारी 2000 पासूनचे अंदाजे 200 कोटी रुपयांचं अनुदान थकलेलं आहे. थकीत रकमेमुळे केंद्र चालक आर्थिक संकटात सापडले असून काही ठिकाणी केंद्र बंद पडलेत. मात्र सरकार थकीत रक्कम जी आहे ती देण्यासंदर्भात सकारात्मक असून ही योजना सुरूच राहील असं आश्वासन सुद्धा मंत्री उदय सामंत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. बातमी पनवेल येथून आहे. न्यू पनवेल मध्ये सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती मिळते. अध्यक्षाच्या मुलाकडून रहिवाशांना मारहाण करण्यात आली. अजिंक्य भगतनं बाहेरील मुलांना बोलावून ही मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. सोसायटीतील 2 जण या मारहाणीमध्ये जखमी झालेत. मार्च 2026 रोजी न्यू पनवेल सेक्टर 14 मधील अमृतवेल सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीमध्ये हा राडा झाला. अध्यक्षाच्या मुलानं बाहेरील तरुणांना बोलावून रहिवाशांना मारहाण केली, ज्यामध्ये मयूर गावंड आणि इतर सुद्धा जखमी झालेले आहेत. हा वाद सोसायटीचा पुनर्विकास कोण करणार आणि अटी काय असतील यावरून निर्माण झाला. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. न्यू पनवेल आणि कळंबोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही दिवसांपासून जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी निवड प्रक्रिया, टेंडर आणि विकासक यांच्यावर विश्वास नसल्यामुळे अशा संघर्षाच्या घटना समोर येत आहेत. मालेगावच्या किदवाई रोडवर तुफान भांडण झाल्याची माहिती मिळते. तरुण आणि महिलांनी चक्क दुकानाची तोडफोड केली. काठ्यांनी घड्याळाच्या दुकानाची ही तोडफोड करण्यात आलेली आहे. हा सगळा वाद जो आहे तो समोरच्याच एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालाय. पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. मालेगावमधील किदवाई रोड परिसरात संतप्त तरुण आणि महिलांच्या या जमावानं एका घड्याळाच्या दुकानाची ही तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या भागात यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या असून या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेमुळे पोलीस प्रशासनानं सतर्कता बाळगली असून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसरामध्ये भाविकांना मारहाण झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं दंडाधिकारीय चौकशी सुरू केली. या संदर्भात नागरिक आणि भाविकांकडे असलेली माहिती, तक्रारी किंवा पुरावे पुढील 3 दिवसांमध्ये सादर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. त्र्यंबकेश्वर येथे गेल्या काही काळामध्ये भाविकांना आलेले गर्दीचे अनुभव, दर्शनासाठी विकले जाणारे पास, थेट दर्शनासाठी पैशांची मागणी तसंच या संदर्भातील इतर घटनांची माहिती प्रशासनाकडून मागवण्यात येते. या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर इगतपुरी उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मार्फत दंडाधिकारीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये रंगपंचमी दरम्यान झालेल्या हुल्लडबाजी प्रकरणी आता संताप व्यक्त केला जातो. या प्रकरणामध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी गोदाप्रेमी संस्थेचे देवांग जाणे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली असून न्यायालयामध्ये दाद मागण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. रंगपंचमीच्या दिवशी रामकुंड परिसरात मोठ्या संख्येने तरुणाई जमली होती. या दरम्यान काही जणांनी चपला, बूट तसंच कपडे थेट रामकुंडात फेकल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे हा प्रकार
स्वच्छता कर्मचारी आणि पोलिसांच्या उपस्थितीतच घडल्याचा आरोप करण्यात येतो. या घटनेमुळे गोदाप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. गोदावरीमध्ये घडलेल्या गैरप्रकाराबद्दल भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी सुद्धा याबाबत आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.